गुड मॉर्निंग, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. सध्या मी घरी आहो आणि आजच्या ब्लॉगमध्ये आपण पाहणार आहोत मटणाची भाजी. होय, आपली मटणाच्या भाजीची अगोदरची तयारी. इथं आहे धुतलेलं मटण आणि याच्यामध्ये आहे ते खोबरं कुटलेलं आणि हे लसूण कुटलेला आणि याच्यामध्ये हे बघा एकाच बाजूला चटणी आहे आणि मीठ, हळद आणि मसाला एवढा आहे. चटणी जराशी, हळद पण याच्यामध्ये टाकायची. पहिले उकडायचं आहे आपल्याला रोजच्या प्रमाणे. रोजच मटण खायला आवडते, रोज मटण खायला आवडते. ही आपली चूल आहे. अजून काय चुलीला आपल्या जाळ लागला नाही. हे होय बघा भगुना. या भगुन्यामध्ये आपण टाकलं मटण, त्याच्यामध्ये टाकलं तेल, हळद आणि मीठ. असं असं जराशी हलवायचं, याला खालवर करायचं आणि चुलीवर ठेवून द्यायचं. जराशी उकडू द्यायचं, त्याला गरम होऊ द्यायचं. तोपर्यंत झाकून ठेवायचं जरा. मित्रांनो, आता असं वाटते की जराशी समजा आपली भाजी झाली, तर आता प्लेट काढून पाहू कसं कसं झालं ते. जवळपास समजा पाणी बी आटत आलं त्याच्यामधलं. झालं तर आता याला बाजूला काढू आणि या प्लेटमध्ये टाकू. अशी झाली आपली, म्हणजे उकडलं आपण याला, असं उकडलं म्हणजे भाजी व्हायला काही वेळ नाही लागत आणि चांगलं लागते. हे पहा सध्यासाठी असं दिसायला हे. आता हे सध्या रिकामं बघून ठेवलं याच्यावर आपल्या चुलीवर आणि याच्यामध्ये आता थोडं पाणी आहे ना, ते पाणी पहिले समजा आटू द्यायचं. तेवढं थोडासा जाळ लावायचा, मग आपलं चालू करायचं याला, म्हणजे भाजीची तयारी सुरू करायची इथून पुढे. हे पहा आता याच्यामधलं पाणी आटलं आता सगळं. आता आपण टाकू याच्यामध्ये तेल. हे गेलं एक मापडं तेल. आता चाललं दुसरं मापडं तेल. एवढं बस झालं तेल, कारण की समजा इथं जे आहे भाजी, हे जे आपण उकडलं याच्यामध्ये थोडंसं तेल ऑलरेडी टाकलेलं होतं. जास्त तेलाचे खाऊ नये, तुम्हाला बी सांगतो, जास्त तेलाचं खाऊ नका. आता जाळ पहा, हळूहळू जाळ चालू आहे. तेल जरा जरा गरम व्हायला, त्याच्यामध्ये सोडू आपण लसणाची पेस्ट. हे झाली लसणाची पेस्ट, त्याच्यामध्ये गेली. आता जरा जरा होऊ द्यायचं. पळीनं थोडं खालवर करायचं त्याला. हा आवाज यायला की नाही तुम्हाला? असा मस्त छन. आता छन आवाज यायला. आता याच्यामध्ये जराशी सोडायचं, जराशी म्हणजे सगळंच खोबरं टाकून द्यायचं त्याच्यामध्ये आणि खोबऱ्याला बी जराशी खालवर करायचं. जराशी या थोड्या जाळावर ते होऊ द्यायचं गरम. आता बघा हे एवढं सगळं जे मटेरियल आहे ते याच्यामध्ये टाकायचं. चटणी, मसाला, हळद आणि मीठ एवढं टाकलं याच्यामध्ये आणि त्याला आता खालवर करायचं. हे झाली समजा आपली फोडणीची पूर्ण तयारी. आता हे ठसका येऊ शकते. आता हे आपले जे मटणाची हे आहे उकडलेलं, आपण ते पण याच्यामध्ये आता टाकून द्यायचं. बघा कसं धुपट झालं, लयच भारी धुपट झालं. आता खालवर करत राहायचं जराशी असं. आता जाळ आपला थोडा चालू आहे. आता जराशी समजा त्याच्यातनी उल्लूसं पाणी टाकलं तरी चालते. हे समजा हे सोडून पाणी टाकायचं याच्यामध्ये. आता थोडंसं समजा जाळ थोडासा वाढवायचा आणि झाकून त्याच्यावर ठेवून द्यायचं. जाळ आपला थोडा चालू आहे. आता आहे ना, आपण या प्लेटवर थोडंसं पाणी टाकू. हे आपलं होय रस्सा समजा. याच्यावर पाणी काढून टाकते तर कारण हे पाणी वाफेनं गरम होते, मग रश्यासाठी एक्स्ट्रा पाणी टाकायची गरज नाही समजा, मग ते पाणी होते थंड. आता हे पाणी गरम होते, हे सरळ भगुन्यामध्ये टाकून द्यायचं. तर हे पहा आता सध्या आपलं पाणी गरम व्हायला, पाण्यावर वाफा यायला
आता आहे ना हे होय आपला रस्सा आणि आता आहे ना हे सोडून द्यायचं आपल्या भगुन्यामध्ये म्हणजे आपल्या भाजीमध्ये. हे पहा, हां चला सोडून द्या. तिथं पहा आपली भाजी आणि हे चाललं आपल्या भाजीमध्ये रस्सा. बस झाला माझ्या मतानं. जराशी खालवर करून पाहूता कसं होईल. हां बस झालं भरपूर झालं. आता ते पाणी आहे ना उरलेलं. बरं ठीक आहे. आपण आहे ना चुरून वगैरे खाण्यासाठी थोडंसं जास्त टाकलेलं बरं. त्याच्यामुळं जराशी वाढवलं आणि आता परत थोडंसं जराशी झाकून ठेवायचं आणि थोडंसं होऊ द्यायचं. आता आहे ना आपण परत काढली. आता अजून थोडीशी चांगली उकळी येऊ द्यायची. त्याच्यामुळं चांगलं होते आपली भाजी. जराशी उकळी आली की काढून ठेवायची. आपली भाजी काटला आहे का अशी आली भाजी. मित्रांनो आम्ही बसलो पहा जेवायला. हे होय आपलं मटणाचं भगुनं. हे होता भाकरी आणि हे होतं 2 ताटं. त्याच्यामध्ये लिंबू आहे. एक भाकर आपण तुकडे मोडून घेतले कोरकोर. इथं चालू आहे आपली शिरेल पाहायची आणि याच्यामध्ये आपली समजा भाजी आहे. आता जरा घ्यायची भाजी. हे टाकली टपकन. डबल एक घ्यायचं. डबल एक टाकायचं. अजून एक घ्यायचं रस्सा. अजून टाकायचा जराशी. आता दुसऱ्या ताटाची बारी. टपकन दुसऱ्या याच्यात टाकलं. जराशी रस्सा त्याच्यात बी टाकला. मित्रांनो या जेवण करायला. मित्रांनो आता जेवण होत आलं आपलं. पहा ताटामध्ये फक्त एवढंच शिल्लक आहे. इथं आता आपले जे हाडकं खांड नाही तर आता काय त्याच्यामध्ये. आणि हे बघा हे आपलं बघून एकदम झालं रिकामं. काहीच नाही फक्त पाणीच शिल्लक आहे त्याच्यामध्ये. तर भेटतो तुम्हाला जेवण झाल्यावर. आणि आता मी झोपतो. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आता मला या ब्लॉगची एडिटिंग पण करायची आहे. बाय बाय.